नमस्कार. आजच्या शाळा प्रवेशोत्सव 2026च्या ह्या अत्यंत कौटुंबिक कार्यक्रमामध्ये सर्वांना नमस्कार. आजच्या या प्रवेशोत्सवाच्या आनंददायी कार्यक्रमामध्ये उत्साहापूर्ण आपण या मुलांचं स्वागत केलेलं आहेच आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय आमदार श्री सुनील अण्णा शेळके, या कार्यक्रमाचे आयोजक आणि आपले CEO जिल्हा परिषद पुणे श्री गजानन पाटील, उपाध्यक्ष जिल्हा परिषद विवेक वळसे पाटील, दीपालीताई हुलावळे, सुनीताताई येवले, सन्मान्य श्री विठ्ठलराव शिंदे, गणेश खांडगेजी, गणेश अण्णा ढोरे, दीपक हुलावळे, महादूबुवाल कालेकर, नामदेव टुले, कावराम मालपोटे, तसेच नारायणराव ठाकर, सुहासराव गरुड, बाबा मुलानी, संतोष राऊत, अनंता पावसे, तसेच पल्लवीताई दाभाडे, मनीषाताई मुरे, साहेबराव कारके, आशाताई मोरमारे, राजाभाऊ कडलक, समीर जाधव, दिलीप ढोरे, प्राचीताई गायकवाड, रेश्माताई देवकर, योगेश लोहार, शैलाताई कालेकर, तसेच मंचावरील सर्वच सन्माननीय पदाधिकारी अधिकारी श्री शेखर गायकवाड सर, सर्वच मावळ आणि परिसरातील सर्वच माझे सन्माननीय गावकरी, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने आलेले माझे सर्वच पालक बंधू भगिनींनो, तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका, त्यांचे सर्व सहकारी शिक्षक, कर्मचारी, सर्वच पत्रकार बंधू आणि माझ्या बंधू भगिनींनो, खरं तर आजचा हा सोहळा अत्यंत माझ्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण मी गेले 30 वर्ष, आपल्याला सगळ्याच माहिती आहे की विद्या प्रतिष्ठान ही अत्यंत मोठी शैक्षणिक संस्था आहे आणि या संस्थेवर मी विश्वस्त आहे आणि त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी मी आजपर्यंत एकदाही चुकवलेल्या नाहीत. भले मी काटेवाडीची शाळा असो किंवा बारामतीची शाळा असो किंवा बारामती तालुक्यातली कुठलीही शाळा असो, आजचा दिवस हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा असायचा, कारण जी विद्यार्थी आहेत प्रथम प्रवेश करणारी, त्यांच्या आयुष्याचं सगळं जे काही आधार असतो तो शिक्षण हाच मूळ मी मानते आणि गेल्या अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्राशी माझा संबंध असल्यामुळे माझा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचं आजच्या या शाळेमध्ये पहिला दिवस आहे, त्याच्यामुळे मी सगळ्यांचंच, ह्या नवीन मुलांचं, पहिलीतली मुलं आहेत आणि सगळ्याच विद्यार्थ्यांचं मी मनापासून आजच्या या दिवशी स्वागत करते. शाळेचा पहिला दिवस म्हटलं की खूप उत्सुकता असते सगळ्यांचीच, जुन्या विद्यार्थ्यांची सुद्धा आणि नव्या विद्यार्थ्यांची तर असतेच. पूर्वी आपल्याला माहिती आहे की शाळेचा पहिला दिवस म्हटलं की अर्धा वेळ रडारडच चालायची मुलांची. पूर्वी शाळेत जायला मुलं उत्सुक नसायची, पण अलीकडे शाळा अत्यंत चांगल्या प्रकारे सगळ्याच गोष्टी करत येत आहेत. मुलांना अनेक प्रलोभनं, चांगली म्हणजे शिक्षण शिकण्यासाठी, त्यांच्या उपयोगी असण्यासाठी अनेक गोष्टी आपण करतो आणि आज आपण पाहिलं की पुणे जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा या प्रत्येक ठिकाणी मॉडेल स्कूल म्हणून उदयास येत आहेत. काही जुन्या स्कूल आहेत त्यांचंही आपण रेनिव्हेशन करत आहोत, ज्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी नाहीत त्या सगळ्या परीनं सर्वतोपरी कशा सगळ्याच स्कूल जिल्हा परिषदेच्या दर्जेदार झाल्या पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. आपल्याला माहिती आहे की हे युग हे स्पर्धेचं युग आहे, तंत्रज्ञानाचं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं युग आहे आणि या युगामध्ये शहरी भागाबरोबरच आमचा ग्रामीण भागातला विद्यार्थीसुद्धा कुठेही मागं पडू नये यासाठी शासन म्हणून आम्ही सर्वच जण सतत प्रयत्न करत असतो. आपल्याला माहिती आहे की
आत्ताच आमदार साहेबांनी आपल्याला सांगितलं की 22-23मध्ये DPDCमध्ये आपल्या गजानन पाटील साहेबांनीच या मॉडेल स्कूलचं प्रेझेंटेशन दिलं होतं. दादांची ही मनोमन इच्छा असायची नेहमीच की कुठलंही आपण शाळा असेल, रस्ते असतील, प्रशासकीय बिल्डिंग असतील किंवा कुठलंही स्ट्रक्चर असेल तर ते दर्जेदार पाहिजे, त्याच्यामध्ये सुखसोयींनी ते सगळं उपलब्ध पाहिजे आणि शिवाय ते सेल्फ सस्टेनेबल पाहिजे. दादांची नेहमीच विद्यार्थ्यांविषयी कळकळ मला माहिती आहे, कारण तळागाळातल्या विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त चांगल्या दर्जाचं शिक्षण मिळण्यासाठी प्रत्येक सोय कशी उपलब्ध झाली पाहिजे हे त्यांचा नेहमी कल असायचा. आणि म्हणून ह्या पुणे मॉडेल स्कूलच्या सुद्धा जिल्हा परिषद शाळांसाठी दादांनी अतिशय मनापासून प्रयत्न केले. आणि हे मॉडेल स्कूल आपल्या पुणे जिल्ह्यामध्ये सगळीकडेच होताना दिसत आहेत. त्या मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण शिक्षणासाठी आणि दर्जेदार शिक्षणासाठी प्रत्येक गोष्ट उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामध्ये कम्प्युटर रूमपासून ते खेळाच्या रूमपर्यंत, तसेच व्यायामासाठी योगा रूम, संगीत शिक्षणाबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलमसुद्धा, इतर विषयसुद्धा सामाजिक घटकांमध्ये ज्या ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना, एकंदरच विद्यार्थ्याचा सर्वकष विकास झाला पाहिजे आदरणीय दादांचा नेहमी कल असायचा. आणि त्या दृष्टीने या मॉडेल स्कूलमध्ये प्रत्येक गोष्टीला स्थान देण्यात आलेलं आहे, जेणेकरून आपल्या तळागाळातल्या विद्यार्थ्याला आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतच अतिशय चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की अलीकडे गणवेश आपल्याला सरकारतर्फे मिळतात, आपल्याला भोजन सरकारतर्फे मिळतं, अशा अनेक सुखसोयी सरकार उपलब्ध करून देत आहे, जेणेकरून आपल्या तळागाळातला विद्यार्थी अतिशय चांगल्या पद्धतीनं शिकला पाहिजे, त्याच्यामध्ये प्रगती झाली पाहिजे. आणि म्हणूनच या मॉडेल स्कूल आपल्या सगळीकडे होत आहेत. अत्यंत दर्जेदार ह्या शाळा झालेल्या आहेत. त्यामुळेच आमदार साहेबांनी सांगितलं की आता पूर्वी इंग्लिश मिडियमसाठी किंवा इतर चांगल्या शिक्षणासाठी शहरात शिक्षणाच्या सोयी आहे म्हणून आपण सगळेजण शहरामध्ये विद्यार्थ्यांना पाठवायचो, पण आपल्या आता जिल्हा परिषदेच्या शाळा इतक्या सुंदर झालेल्या आहेत, सर्व सोयींनी युक्त झालेल्या आहेत. त्यामुळे आपलेच विद्यार्थ्यांची पटसंख्यासुद्धा वाढलेली आहे आणि अत्यंत आनंदाची गोष्ट आहे. आपल्या ह्या अभ्यासाबरोबरच आमच्या ग्रामीण भागातला विद्यार्थी हा खेळातसुद्धा यशस्वी झाला पाहिजे आणि राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये त्यांनी पदकं मिळवली पाहिजेत. यासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये चांगली क्रीडांगणं केलेली आहेत. खेळाडूंना आवश्यक त्या सोयीसुविधा आम्ही पुरवण्याचा प्रयत्न करत आहोत. विद्यार्थी मित्रांना, शाळा ही फक्त अभ्यासाची जागा नाही, तर इतर तुम्हाला नवीन मित्र मिळणार आहेत, नवीन खेळ खेळायला मिळणार आहेत, छान छान गोष्टी ऐकायला मिळणार आहेत, शिकायला मिळणार आहेत. आणि त्यामुळे आजचा विद्यार्थी, पूर्वी विद्यार्थ्यांना पकडून पकडून आणायला लागायचं, पण अलीकडचा विद्यार्थी ह्या अत्यंत सगळ्या सुखसोयींनी अगदी मनापासून येत आहेत. त्यामुळे पटसंख्याही वाढत आहेत, ही अत्यंत समाधानाची गोष्ट आहे. त्यामुळे मुलांना लहानपणापासून अत्यंत चांगली आणि दर्जेदार स्वप्नसुद्धा पाहायची आता सवय लागणार आहे. आजच्या या प्रवेशाच्या उत्सवानिमित्त मी खरोखरच या तुम्ही जे स्वागत केलेलं आहे त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचंच अभिनंदनही करते आणि आभारही मानते. उपमुख्यमंत्री झाल्यानंतर मी मावळमध्ये पहिल्यांदाच आले. आमदार साहेबांची खूप इच्छा होती की आपण वहिनींचं स्वागत एक वेगळ्या प्रकारे करावं, पण सगळीच आपण लोक मी कुटुंबाप्रमाणे मानते, त्याच्यामुळे मी म्हटलं की जाता जाता मी मावळमध्ये जाईन म्हणजे मला मुंबईला जाता येईल. त्यामुळे आजचा हा योग दुग्ध शर्करा योग आहे. आपल्याला माहिती आहे की या शाळांमधनं गजानन पाटील साहेबांनी सांगितलं की आपण अनेक वेगवेगळे अत्यंत उत्तम उपक्रम राबवत आहोत. त्यामध्ये नासाला आपले जिल्हा परिषदेचे विद्यार्थी पाठवणं ही एक अत्यंत उल्लेखनीय गोष्ट आपण मागच्या वर्षी केली. नासा आणि इस्रो या दोन्ही ठिकाणी आपण मुलांना पाठवत आहोत. आपल्याला माहिती आहे की मुलांना जितकं आपण गोष्टी द्याल त्याच्यामध्ये टॅलेंट खूप आहे, पण त्यांना जर गोष्टी पुरवल्या तर त्या नक्कीच सार्थ करून दाखवतात. आणि आपल्याला माहिती आहे की मागची नासाची ट्रिप
अत्यंत म्हणजे फ्रुटफुल झाली. अत्यंत खूप चांगल्या प्रकारे मुलांना नासाचं मध्ये त्यांना प्रवेश मिळाला. अनेक गोष्टी त्यांनी तिथे शिकल्या आणि इस्रोमध्ये सुद्धा आपल्या मुले पाठवण्याचा आपला विचार आहे, जेणेकरून आपल्या कुठलाही विद्यार्थी कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे राहणार नाही. आणि आत्ताच बघितलं आपल्या एका विद्यार्थ्यांनीसुद्धा अत्यंत चांगलं यश संपादन केलेलं आहे. त्याचं मी मनापासून कौतुक करते आणि सगळ्यांना शुभेच्छा देते. खरं तर आपण म्हणतो की खेडेगावामध्येच अनेक हिरे असतात, फक्त पैलू पाडायचे असतात. आणि म्हणून या अशा चांगल्या स्कूलमध्ये, जिल्हा परिषद स्कूलमध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारचे पैलू पाडण्याचं काम करत आहोत. मी आत्ताच एक कम्प्युटर लॅब बघितली. इथली कम्प्युटर लॅब मला वाटतं महिंद्राने करून दिलेली आहे. पण अगदी 7वीतली मुलंसुद्धा अत्यंत चांगल्या प्रकारे कम्प्युटर हँडल करताना मी पाहिली. त्याचा बघून मला खरंच अभिमान वाटला. आणि त्या सगळ्या कम्प्युटरमध्ये आधुनिक सगळं डिजिटल ई बुक म्हणा, नकाशे म्हणा, स्टोरीज, प्रत्येक गोष्ट त्याच्यामध्ये सामील आहे, जेणेकरून आत्ताच्या जगामध्ये मुलांना जे डिजिटल शिक्षणाची गरज आहे ती मुलं आत्तापासूनच शिकत आहेत. त्याच्यामुळे नक्कीच त्यांच्या प्रगतीवर चांगला परिणाम होणार आहे. मला ह्या अत्यंत चांगल्या कार्यक्रमासाठी बोलवलं त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. आणि परत एकदा आजच्या सगळ्याच विद्यार्थ्यांचं मनापासून आजच्या पहिल्या दिवशी स्वागत करते आणि त्यांच्या पुढील शैक्षणिक भवितव्यासाठी मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.